तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि सर्वांनाच नमस्कार. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सर्वात आधी चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा. तुमची एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर तुम्हाला मी आज लेकीच्या जन्मापासून शिक्षणापर्यंत सरकार देणारे ₹1,00,000 लेकी लाडकी योजनेचा असा घ्या लाभ. म्हणजे तुम्हाला मी ₹1,00,000 जी योजना आहे ती लेकीसाठी शिक्षणाचा खर्च जो आहे त्या योजनेमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहितीमध्ये सांगणार आहे. तर आजचा ब्लॉग या खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर महाराष्ट्र लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लेक लाडकी ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. 4 जानेवारी 2026 रोजी ताज्या मार्गदर्शनानुसार गरीब आणि गुरुंज कुटुंबातील मुलींना जन्मापासून 1 ते 18 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण ₹1,01,000ची अंतिम मदत दिली जात आहे. मुलींचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि बालविवाहासारख्या प्राधान्य बसावा या उद्देशाने राज्य सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आतापर्यंत हजारो कुटुंबांना याचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. तर 5 वेगवेगळ्या टप्प्यात मिळणारे हप्ते पहा. नेमकं रकमेचे सविस्तर वाटप तर काय आहे, तर या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही रक्कम मुलीच्या वयोमानानुसार 5 महत्त्वाच्या टप्प्यात दिली जाते. म्हणजे ते मुलीच्या वयानुसार वर्षात, 2 वर्षात किंवा 5 वर्षात लागू शकतात आणि ती टप्प्याटप्प्याने दिली जाते. तर पहिला हप्ता मुलींचा जन्म झाल्यावर ₹5,000 दिला जातात. म्हणजे मुलीचा जेव्हा जन्म होतो त्यावेळेस ₹5,000 दिले जातात. आणि दुसरा हप्ता आहे मुलगी पहिल्या इयत्तेमध्ये प्रवेश घेते तेव्हा तिला ₹6,000 दिले जातात, किंवा शिक्षणमध्ये किंवा पहिलीमध्ये जाते त्यावेळेस तिला ₹6,000 दिले जातात. आणि तिसरा हप्ता जो आहे 6वीत प्रवेश घेतल्यानंतर ₹7,000 जमा होतात. आणि चौथा हप्ता म्हणजे 11वीत प्रवेश घेतल्यावर ₹8,000 दिले जातात. आणि पाचवा आणि अंतिम हप्ता मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तिला ₹75,000 रोख दिले जातात. अशा एक प्रकारे एकूण ₹1,01,000 मुलीला लाभ मिळतो. तर योजनेसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे, कोणाला मिळणार लाभ, तर ही एक माहिती आपण जाणून घेऊया. तर लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष देण्यात आलेले आहेत. ही योजना प्रामुख्याने पिवळ्या आणि केशरी रंगाचे रेशन कार्ड असलेल्या कुटुंबासाठी आहे. लाभ घेणाऱ्या मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा. अर्जासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुक, प्रति रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत. विशेष म्हणजे एका कुटुंबातील 2 मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो. तर दुसऱ्या प्रस्तुतीमध्ये वेळी-जुळी मुले आणि मुली झालेल्या त्यांनाही या योजनेचा स्वतंत्र लाभ दिला जात आहे. तर अर्ज कुठे आणि कसा करावा, संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया. तर सर्वात अगोदर तुम्हाला मोफतमध्ये अर्ज करून पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये तुमचा नंबर टाईप करून द्या. तर या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. ग्रामीण भागातील नागरिकांना अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका यांच्याकडे अर्ज करू शकतात. तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात संपर्क साधता येतो. अर्ज भरल्यानंतर महिला व बाल विकास विभागाकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण DBTद्वारे रक्कम वर्ग केली जाते. मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक पात्र पालकाचे या योजनेसाठी त्वरित नोंदणी करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल खरोखरच तर एक लाईक नक्की करा आणि एक सबस्क्राईब पण करा. तर भेटू अशाच पुढच्या माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.